चांगलं, कारण की थकाव जे आहे ते पुन्हा एकदा बाजूला ठेवून पुन्हा एकदा चांगली खेळी साकारावी लागेल आणि तो प्रयत्न सध्या करण्यासाठी दोन बॅट्समन मैदानात दाखल. पहिले षटक सध्या जगदीश सर पहिले षटक पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये घेऊन येत असताना आपल्या टीमसाठी 65 धावेपर्यंत रोखलं जाईल का. पण जेव्हा जेव्हा नागझरी चॅलेंजर्स या टीमसोबत पाहायला गेलं तर नक्कीच आतापर्यंत लीग मॅचेसमध्ये पराभवाचा धक्का लागलेला आहे या टीमसमोर. दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं तर क्वालिफायर 1मध्ये धक्का लागलेला आहे. म्हणजे थोडंसं पॉझिटिव्ह थिंकिंग पुन्हा एकदा ठेवावं लागेल. इथून इथून जर पराभव झाला तर या मॅचमध्ये या टुर्नामेंटमध्ये जे मात्र स्वप्न आहे चॅम्पियनचा किताब जिंकण्यासाठी, तो किताब जिंकण्यासाठी तितकी चांगली मनोवृत्ती जी आहे ती पुन्हा एकदा स्ट्रॉंग ठेवावी लागेल. बोलत यार पहिले षटक घेऊन येत असताना या मॅचमध्ये जगदीश सर ऑन द विकेट. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये आमचे दोन्ही पंच पुन्हा एकदा तयार. विश यू ऑल द बेस्ट दोन्ही टीम या मॅचमध्ये. आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा या फायनल मॅचमध्ये. पहिले षटक पहिल्याच बॉल ऑन साईडला थोडासा राईज करत असताना बॉल टप्पापर्यंत थोडासा गिरकी घेत असताना अगदी भवऱ्यासारखा फिरवला बॉल. चला विकेट किपरच्या हातामध्ये येतोय डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी कमालीचा स्टार्टअप आपल्या टीमसाठी देत असताना येतोय डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी ओव्हर नंबर 1. याने खूप टप्प्याचा बॉल होता ऑन साईडला पॉवरफुल जॅक लगावत असताना शॉर्ट लेंथ वरती रूम दिला आणि रूम वरती 4 धावेचा एक मोहर येथे उमटवत असताना येतो हा चौकार. बॅटने प्रत्युत्तर देत असताना कमला हा बॉल सुद्धा ऑफसाईडला कट केलाय. बॉल एक्झॅक्टली नितीन जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हरला बॉलला बिलकती धावसंख्या मिळणार नाहीये तितके चांगले फिल्डिंग पाहायला मिळते या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. तितकी चांगली फिल्डिंगची आतापर्यंत रचना या ओव्हरमध्ये आहे. अकुटपचा बोलत आहे. बॉल पुणे हवेमध्ये फिल्डर खाली आहे पण तो बॉल जोपर्यंत पकडतील बॉल डिक्लेअर झोनमध्ये जाईल. फक्त एकच धाव ते कंप्लीट केली जाईल. जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 धावा या पहिल्याच ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी तितका चांगला खेळ बहरदार पाहायला मिळत असताना 5 धावा आहेत. समोर जर पाहायला गेलं तर विजय ज्या प्रकारे आतापर्यंत बॅटिंग या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते त्यांच्या मार्फत तितका चांगला कहर. ओहो याने ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न बॉलवेमध्ये पकडला जाईल. बिग विकेट. विजय मेजर मैदानाच्या बाहेर. विकेटची आवश्यकता. पहिला धक्का आहे पॉवर प्लेच्या षटकात. विकेट डाऊन फलंदाज बाद. शेवटचा बॉल या षटकातील विकेट डाऊन. पहिला धक्का टीम नागझरी चॅलेंजर्स. धावा आतापर्यंत आहेत फक्त 5 धावा स्कोर करती. शेवटच्या बॉलवरती पुणे एकदा बॉल तयार. नवीन बॅटर संदेश. आक्रमक फलंदाज धुवाधार खेळी करण्यासाठी ओळखला जातो. पहिल्याच बॉलला सोडून दिले. विकेट किपरच्या हातामध्ये पंच दर्शवतील बायची खून एकत्रित धावसंख्या. या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर जो घाबरणार तो संपणार. जो जिद्दीने लढणार तोच जिंकणार. आणि या मॅचमध्ये तीच कामगिरी सध्या करत असताना दोन्ही टीम. ओहो खाली राहत असताना हा बॉल थोडासा डाऊन द पिच खाली राहत असताना विकेट किपरच्या हातामध्ये येतोय डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ ते समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते 6 धावा. 1 ओव्हर कंप्लीट. डीजे
एक ओव्हरचा खेळ इथे समाप्त. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 6. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला पुन्हा एकदा चांगला फटका जो तो बॉल फिरकती फेकी चुकीची पाहायला मिळते. कुलमाईने तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. ॲग्रेसिव्ह तितकं चांगलं पाहायला मिळतं. बॉल जितक्या वेगाने पकडला तितकाच वेगाने थ्रो करण्याचा प्रयत्न पण तो एक्झॅक्टली किपरच्या हातामध्ये नव्हता. बॅकवर्ड पाहायला मिळाली तितकी चांगली. एक धाव. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डती 7. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. बॉल उभेमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा टप्पा पडण्यात चालला. इथे डिक्लर झोनमध्ये एकच धाव इथे कंप्लीट. मग परत 2 धावा डायरेक्टली इथे टच झाल्यानंतर कुठेही बॉल जर ब्रश झाला तर तुम्हाला 2 धावा मिळतील. या 2 धावा ॲड केल्या जातील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डती. धावा आहेत 9. कारण की ज्या प्रकारे गोलंदाजी ओव्हर नंबर 2 मध्ये रुपेश दादा पुन्हा एकदा तयार. ओहो पुन्हा एकदा राईज करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला. लेंथ यावेळी तितकी चांगली. थोडंसं काटा बदलत असणार तितकी चांगली कमालीची गोलंदाजी येतोय. डॉट बॉल धावसंख्या मिळणार नाहीये. ओव्हर नंबर 2चा खेळ सदा मार्गस्थ असताना 3 बॉलचा खेळ समाप्त. म्हणजे 1.3 बॉल. चांगली गोलंदाजी. अपेक्षित खेळ करावा लागेल. ते वृत्तीने पुन्हा एकदा दाखवत असताना पुन्हा एकदा फटका चांगला आहे. या आणि गॅपमध्ये बॉल ढकलत असताना फिल्डर मागे नाहीये. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. बॉल मागे जाणार नाहीये. तितके चांगली फिल्डिंग पाहायला मिळत असताना 2च धावा मिळते. जास्त काय मिळणार नाहीये. चांगलं टायमिंग तर दाखवलं पण ज्या प्रकारे आउटफील्ड पाहायला मिळते थोडीशी स्लो गतीने. असं वाटलं की बॉल जाईल पण त्यानंतर तसं झालेलं नाहीये. चांगली फिल्डिंग. 2 धावा इथे मिळतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते डबल 11. फायनलचा सामना. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा टप्पा पाहायला मिळतो पण तो लेग बिफोर विकेट. प्लम मध्ये इम्पॅक्ट लाईन मध्ये. आणि इथे 3 ज्या यष्ट्या आहेत अगदी मधोमध सापडत असताना धक्का. दुसरा फलंदाज याडी संदेश बाद. दोन विकेट गमावलेत या 2 ओव्हरमध्ये. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर लेखाजोखा शेवटचा बॉल या षटकातील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते डबल 11. चांगली गोलंदाजी पाहायला मिळत असताना टीम कारण की सलामीची 2 षटकं याच प्रकारचे असतात. जास्तीत जास्त धावसंख्या खर्च करण्याचा इरादा नसतो. रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट काढण्याचा पराक्रम जो आहे तो आतापर्यंत सिलसिला पाहायला मिळत असताना टीम याडी गोलंदाजी ट्रॅकमध्ये आहे. वैदू 11. लक्झरी चॅलेंजरची डोकीदुखी सध्या वाढलेली असेल कारण की ज्या प्रकारे 2 बीड फलंदाज मैदानाच्या बाहेर. बॅटिंग करण्यासाठी आता दीप मैदानात दाखल. आपल्या नावाचा दीप येईल का? हा बॉल मध्ये फिल्डर खाली जज करत असताना सिंपल टेक ऑफ द कॅच. टेक अँड रिसीव्ह होम डिलिव्हरी इथे मनापासून स्वीकार करत असताना यावेळी दीप जाईल आणि फक्त येईल. आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. डीजे वाजव. तर या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डती डबल 11. विकेट गमावलेत. आतापर्यंत बॅटिंग करत असताना 3 विकेट गमावलेत. पॉवर प्लेचे 2 ओव्हर इथे समाप्त. रिंगणाच्या बाहेर सध्या 5 फिल्डर सेट करत असताना टीम वैदू 11. डीप मिड विकेट सध्या फिल्डर आहे. कॉर्नरला एक फिल्डर सध्या पाहायला मिळतो आणि त्यानंतर एक लॉंग वन आणि ऑफ साईडला लॉंग ऑफ सध्या आहे. एक्स्ट्रा कव्हर ही बिल्डिंगची साईड सध्या पाहायला मिळत असताना रिंगणाच्या आतमध्ये ऑफ साईडला 2-3 फिल्डर सध्या गलीमध्ये आणि एक बॅकवर्ड पॉइंट. ओहो मोठा इथे प्रहार करण्याचा प्रयत्न. कमलाचा खेळ इथे उद्ध्वस्त होईल आणि इथे फर्निचर डिस्ट्रॉईड. फलंदाज बाद.
पतन फलंदाज नो बॅटर सध्या मैदानात दाखल. ऋतिकचा आतापर्यंत स्टँडर्ड जर पाहिलं गेलं तर फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये खूप चांगली कामगिरी त्याच्यामार्फत तो चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी या मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी करावी लागेल. विकेट इथे टाकायचं नाही आहेत. ओहो या पण एकदा हलक्याने प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला तर इथे खेळ समाप्त होऊ शकतो आणि मुकेशने जसा बॉल पकडला तसा लगेच दांडीवरती इथे अगदी हिट करत असताना मामला फिट आणि ऋतिक इथे तंबूच्या दिशेने बाद. लागोपाठची विकेट या इनिंगमध्ये पाहायला मिळत असताना 65 धावांच्या आतपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आम्हाला करायचा आहे आणि एक्झॅक्टली मुकेश सध्या तेच कामगिरी करत असताना सध्या रेप्युटेशन खूप चांगलं पाहायला मिळते. प्रत्येक ठिकाणी जर पाहायला गेलं तर ज्या प्रकारे बॉल फीड केला जातो, ज्या प्रकारे या मॅचमध्ये अगदी वेगळी ऊर्जा अंगामध्ये संचारत असणार तितके चांगली कामगिरी. 10 सेकंद जाऊन पोहोचते स्कोर करते डबल 1 विकेट गम. हो बॅटिंग करण्यासाठी आता अतुलच्या बॅटमधून पुन्हा एकदा प्लेस करण्याचा प्रयत्न. बॅकफुट पॉईंटला तितकी चांगली ऑरेंज सध्या कॅप पाहायला मिळते, तितकी चांगली फिल्डिंग सध्या त्याच्यामार्फत धावसंख्या मिळणार नाहीये. येते डॉट बॉल. टीमची धावसंख्या डबल 1 11. 5 विकेट गमावत असणार टीम. यावेळी 65 धावेचे आत रोखलं जाईल की पण अतुल सध्या वादळ घेऊन येईल, त्याच्या बॅटमधून अपेक्षा आहेत. याडी बॅट पुन्हा एकदा इथे फिरवल्यानंतर बॉल चला मागे पतो टिकलर झोन पुढे जात असताना इथे डेड बॉल इथे येईल. पण इथे दर्शवत असताना की विजेचा करंट आहे इथे, जी मात्र आपण लाईन पाहतो त्याला एक्झॅक्टली इथे ब्रश होत असताना तो पंच दर्शवते डेड बॉल. धावसंख्या मिळणार नाही येतोय इथे डेड बॉल, म्हणजे बॉल हा पुन्हा एकदा रिपीट करावा लागेल. टीमची धावसंख्या डबल 1 11. ओहो खाली राहत असताना हा बॉल थोडासा बाहेर आहे. पंच पुन्हा एकदा दर्शवतील वाईची खून. अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा ॲड होईल. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 12. विकेट गमवलेत 5. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये बॉलला ढकललाय फिल्डर. पुन्हा एकदा वेगाने पुढे येत असताना बॉल जोपर्यंत पकडते 2 धावा घेण्याचा पुन्हा एकदा इथे प्रयत्न खूप चांगला पाहायला मिळतो. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, पण जोपर्यंत बॉलला फीड करते धावसंख्या 2च तिथे प्राप्त केली जाईल. या 2 धावा इन्क्लूड केल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचते या 2 धावेच्या मदतीने 14 धावा. सध्या आमच्या समोर डीजे स्वप्नील आहेत मॅन फ्रॉम डहाणू, त्यांच्या मार्फत तितकं चांगलं संगीत आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं. आपलं सुद्धा स्वागतच आहे. पण हा बॉल हवेमध्ये रुपेश दादा खाली चुकी करणार नाहीत. विकेटचं पतन होईल आणि याडी 6 विकेट गॉन. फलंदाज बाद. या ओव्हरमध्ये बॉल झालेत ओव्हरची मात्र शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे या षटकातील. 5 बॉलचा खेळ समाप्त. शेवटचा बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 14 14. विकेट गमावले 6. डीजे स्वप्नील. तीनचा खेळ सध्या जारी. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जास्तीत जास्त धावसंख्या खर्च केलेली नाहीये. पूर्णपणे थकावट नक्कीच पाहायला मिळते. टीम नागझरी चॅलेंजर्स. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ ते समाप्त. या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 14. विकेट गमावलेत. या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना या फर्स्ट इनिंगमध्ये फायनलच्या मॅचमध्ये टीम नागझरी चॅलेंजर्स 6 विकेट गॉन. 14 रन्स. 14 धावा 6 विकेट. तीन ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या 3 ओव्हरमध्ये आतापर्यंत धावसंख्या जास्त खर्च केलेल्या नाही आहेत, परंतु यावेळी वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. जगदीश सरांकडे जर पाहायला गेलं तितका चांगला मोठा अनुभव आहे
आणि अनुभवाची जेव्हा जेव्हा सिदोरी सोडली जाते तेव्हा तेव्हा चांगली गोलंदाजी त्यांच्या मार्फत पाहायला मिळते. आणि यावेळी चांगला बॉल, यावेळी सुद्धा बॉल थोडासा खाली राहत असताना हा बॉल सुद्धा पकडता आलेला नाहीये. खूप चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा बॅकरला. पुन्हा एकदा यावेळी फ्लाय स्लिपला सुद्धा विजय भंडार जो बॉलला फील्ड करते, धावसंख्या मिळणार नाहीये. अतुलला एकच या मॅचमध्ये मास्टर माइंड प्लॅन आखावा लागेल. मास्टर स्ट्रोक जो आहे तो पुन्हा एकदा इथे द्यावा लागेल. आणि तो प्रयत्न सध्या करत असताना अतुलचा बॅट जर या मॅचमध्ये हवा चालली तर पुन्हा एकदा या मॅचमध्ये चांगलं टार्गेटपर्यंत वाट जी आहे ती कदाचित होऊ शकते. यानंतर लगेच ड्रिंक ब्रेक होईल. दोन्ही टीम आपण पाण्याची व्यवस्था लागत असेल तर नक्कीच आपण तयार ठेवायचे आहे. ओहो, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्याचा इरादा. पुन्हा एकदा जोपर्यंत एक धाव ते कंप्लीट केली जाईल चांगली रनिंग बिटवीन द विकेट दबाव पाडण्याचा प्रयत्न सध्या आहे. कारण की जास्तीत जास्त डॉट बॉल खेळायचे नाही आहेत. समजदारीचं क्रिकेट सध्या खेळावं लागेल. सेन्सिबल सध्या टीम टेंटेटिव्ह वाटते. कारण की ज्या प्रकारे बॉलिंग अटॅक पाहायला मिळतो या ओव्हरचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते या एक धावेच्या मदतीने. 15 धावा आहेत. हो, हलक्या त्याने पुणे एकदा ऑप्शनला ढकलत असताना धावसंख्या घेण्याचा बिलकुल इरादा नाहीये. इथून फक्त या मॅचमध्ये स्ट्राईक घेण्याचा इरादा असेल आणि सर्जिकल स्ट्राईक करण्याचा प्रयत्न बिलकुल या मॅचमध्ये करण्याचा अतुलचा प्रयत्न असेल. कारण की धावा जास्तीत जास्त या मॅचमध्ये टार्गेट मोठं पाहिजे या इच्छेने या इराद्याने पुन्हा एकदा खेळत असताना शेवटचा बॉल या षटकातील. ओहो, बॅकफुटने पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. गलीमध्ये पुन्हा एकदा फिल्डर सेट आहे. धावसंख्या मिळणार नाहीये. येथे डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती पाण्याची लगेचच व्यवस्था करायची आहे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर करते 15. 15 धावा. विकेट गमावले 6. आणि यावेळी टीम नागझरी चॅलेंजर्स थोडीशी बॅकफुटवरती आहे. तोपर्यंत ऐकूया डीजे स्वप्नीलचं संगीत. समाप्त 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर करते 15. 15 धावा आहेत. 6 विकेट गमावत असताना पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची असते जिथे हरण्याची जास्त भीती असते. ती सुरुवात पुन्हा एकदा करण्यासाठी इथून 24 बॉल आहेत. 24 बॉलमध्ये किती धावा येतील? 6 विकेट गमावलेत. 15 धावा आतापर्यंत टीम नागझरी चॅलेंजर्स अपेक्षेप्रमाणे खेळ इथे साकारत असताना टीम या मॅचमध्ये वैद 11 आसागड ही टीम सध्या खेळत असताना घरचं मैदान असतं. घरच्या मैदानात ते थोडंसं जर पाहायला गेलं तर पारडं जड असतं. तो नागझरी चॅलेंजर्स या टीमने ज्या प्रकारे खेळी साकारली, ज्या प्रकारे खेळ दाखवला या स्पर्धेमध्ये तितका चांगला आतापर्यंत कामगिरी करत असताना या फायनलमध्ये त्यांची मात्र धडक पाहायला मिळते. या शेवट जर पाहायला गेलं तर शेवटच्या मॅचमध्ये फायनल मॅचमध्ये आता टार्गेटपर्यंत कुठपर्यंत जातील तो प्रयत्न करावा लागेल. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लाइन मिस झाला आणि याडी अता पत्ता कुछ नहीं और कट गया पत्ता बाहर का रास्ता. फलंदाज अतुल, दुःख, दर्द, निराशा आणि इथे फलंदाज अतुल तंबूच्या दिशेने बाद.
या टीमसाठी. टीमची धावसंख्या 15, 15 धावा आहेत. पूर्णपणे संकटामध्ये ऑनसेटला पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, फिल्डर खाली, परंतु नो मॅन्समध्ये पुन्हा एकदा बॉल लँड होईल. 2 धावा घेण्याचा इरादा, तितके चांगली फेकी, 2 धावा इथे कंप्लीट केले जातील. चांगली इथे रनिंग, तितका चांगला खेळ दाखवत असताना दोन्ही टीम तर टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या प्रकारे एक अपेक्षित आकडा पाहिजे ॲव्हरेज टोटल, तर टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी तितकी चांगली कामगिरी करावी लागेल. तो प्रयत्न सध्या पाहायला मिळतो. परत तयार, ओहो, हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पुन्हा एकदा चांगला सबमरी डिलिव्हरी, तितक्याच वेगवान पद्धतीने, अगदी रॅपड बॉल पडल्यानंतर तितक्याच वेगाने झपाट्याने बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. रुपेश दादा याने फुलटॉस बॉल आहे, बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये, अगदी बॉल हवेत झेलण्याचा प्रयत्न बिलकुल झालेला नाहीये. तोपर्यंत आणखीन 2 धावा ॲड होतील. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, चुकीची फेकी पाहायला मिळते, बॉल जोपर्यंत कव्हर करतील तोपर्यंत 3री धाव आणि यावेळी 4थी धाव घेण्याचा प्रयत्न. मला वाटतं इथे पंच दर्शतील 4 धावा येतील की 3 धावा, मला वाटतं 4 धावा कंप्लीट होतील. लाजबाब रनिंग बिटवीन द विकेट. दबाव सध्या आहे, दबावाचा खेळ सध्या साकारत असताना कोल मायने क्रिकेट खेळायचं असतं, परंतु याने डिरेक्टली बॉल पकडल्यानंतर ज्या प्रकारे थ्रो केला, बॅकअप नव्हतं आणि तोपर्यंत 4 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते, स्कोर काढते 21, 21 धावा. या ओव्हरमधील बॉलचा खेळ शिल्लक 2 बॉल अजूनही शिल्लक आहे या षटकातील. तितकी चांगली पंचाची कामगिरी अल्पेश अँड यश पागदेरे सध्या पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. या फायनल मॅचमध्ये ओन्सेला पुन्हा एकदा बॉलला बळवत असणार, तो पण एकच सिंगल येथे कंप्लीट केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते, या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 22, 22 धावा. ओव्हर नंबर 5 सध्या पाहायला मिळतं. या 5व्या ओव्हरमध्ये धक्का कदाचित लागला असता, 7 विकेट गमावलेत. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी टप्पा लाजबाब, येथे बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. ओव्हरची समाप्ती, 5 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते, स्कोर काढते 22, 22 धावा. ओव्हर नंबर 5चा खेळ येथे समाप्त. डीजे तुला बघून गेलो या तर वेलकम बॅक. 5 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 22, 22 धावा. विकेट गमावले 7 टीम नागझरी चॅलेंजर्स. ओहो, याने पुन्हा एकदा ऑन साइडला बॉलला खेळण्याचा प्रयत्न, तो इथे धक्का पुन्हा एकदा दिला आणि फलंदाज यावेळी सुद्धा डगआउटच्या दिशेने मार्गस्थ बाद. पहिल्या बॉलमध्ये या ओव्हरमध्ये धक्का लागत असताना टीमची धावसंख्या 22, 22. टार्गेट मोठं इथे रचता आलेलं नाहीये. पूर्णपणे प्लॅन जे आहेत ते आतापर्यंत डडबडीत पाहायला मिळत असताना अकुटुंबाचा बॉलचा पुन्हा एकदा ऑफसाईडला अगदी टॅप स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न, तोपर्यंत रनिंग बिटवीन विकेट. 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल.
वन पर दी ओव्हर पुन्हा एकदा पंच इथे दर्शवतील, कारण की ज्या प्रकारे बाउन्स पाहायला मिळाला, अगदी स्वतःला जम्प करून इथे बॉलला कट केला पडतो, तितकी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. बॅकवर्ड पॉईंटला आतापर्यंत चांगली फिल्डिंग, कारण की बॉल निघण्याच्या बाहेर तिथून गेलेला नाही आहे. चांगली फिल्डिंग, 23 धाबा. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होतो याआधी नागझरी चॅलेंजर्सच्या टीमकडून. पुन्हा एकदा ज्या प्रकारे क्रिकेट इथे खेळलेला आहे, अगदी तीच वृत्ती दाखवत असणार पुन्हा एकदा. तोपर्यंत आणखीन एका विकेटचे पतन, फलंदाज मैदानाच्या बाहेर. कल विकास सध्या बॅटिंग करण्यासाठी टीमची धावसंख्या 23. फायनलचा सामना पाहिजे तसा या मॅचमध्ये जर पाहायला गेलं तर नक्की टार्गेट कमी धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न होता, आणि त्यामध्ये थोडंसं या मॅचमध्ये यश जे आहे ते प्राप्त करत असणार टीम. ओहो, पुन्हा एकदा इथे पडल्यानंतर वेगवान प्रचंड मारा पुन्हा एकदा करत असताना प्रतिभा आहे मुकेशकडे विकेट काढण्याची. ज्या प्रकारे स्कोर त्याने आतापर्यंत तयार केला या स्पर्धेमध्ये, खूप चांगली त्याची एक वेळ असं वाटत होतं की मोठा आकडा होईल, पण त्यानंतर विकेट घेण्यानंतर सातत्याने विकेटची पडझड थांबवता आलेली नाही आहे. जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता तुमचा कर्णधारसुद्धा तितकाच चांगला पाहिजे, त्यांचं नेतृत्व तितकंच चांगलं पाहिजे, आणि मुकेश या टीमचं नेतृत्व सध्या करतो चांगली. आतापर्यंत त्याच्यामार्फत कामगिरी, नेतृत्व आणि कर्तृत्व दोन्ही गोष्टी ह्या ज्या आहेत त्या तुम्हाला सिद्ध कराव्या लागतात, आणि ती सिद्ध करण्याची ताकद सध्या आहे मुकेशकडे. चांगली गोलंदाजी त्याच्यामार्फत. त्याच्या मात्र षटक इथे समाप्त. 6 ओव्हरचा खेळ समाप्त. या 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत 23 धावा. विकेट गमावलेत 9. सिक्स ओव्हर 6 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. ओहो, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टप्पा तितका चांगला पतो पंच दर्शवतील. वाईची खून एक अतिरिक्त धावसंख्या मिळेल. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड 24. धावा. या हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये, फिल्डर जोपर्यंत बॉलला फील्ड करतील 2 धावा घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न असेल. इथे रनिंग तितकी चांगली, बॅकअप तितका चांगला आहे. 2 धावा इथे इझिली टेकन करत असणार टीम नागझरी चॅलेंजर्स. शेवटच्या जोडीचा प्रयत्न असेल की इथून जी षटकं जे आहेत ते अगदी शेवटपर्यंत लढण्याचा प्रयत्न करावा लागेल. इथून विकेट टाकायचे नाही आहे. विकेट सातत्याने गमावले. ज्या प्रकारे विकेट टेकर गोलंदाजी झाली, बेस्ट ॲनालिसिस यूज केली, आणि त्यानंतर चांगला खेळ. कुठल्याही ओव्हरचा विचार केला तर अगदी इमारती इथे सेट करता आलेल्या नाही आहे. येतो डॉट बॉल, चांगली इथे गोलंदाजी इथे दर्शवतील. वाईटची खून मला वाटतं आहे. एक अतिरिक्त धावसंख्या ॲड होईल. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते 27 धावा. अकुटुंबाचा बॉल होता ऑन साइड. पुन्हा एकदा पॉवर हॅमर इथे चालवत असताना बॉल स्टॉप होणार नाहीये. येतो हा कडक चौकार, 4 धावा. दमदार. पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना चांगल्या टार्गेटकडे वाटचाल. ओहो, बॅकफुटवरती पुन्हा एकदा ऑफसाईडला ढकललाय. बॉल पुन्हा एकदा चाललाय स्वीपर कव्हरमध्ये. मुकेश जोपर्यंत बॉलला फील्ड करते 2 धावा घेण्याचा प्रयत्न बिलकुल केलेला नाहीये. फक्त सिंगल ॲड होईल. या सिंगल डिजिटलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते 32 धावा. चांगली बॅटिंग आतापर्यंत. या शेवटच्या टोकापर्यंत मिडल ऑर्डर नाही तर या ऑर्डरचा विचार केला तर
सध्या चांगली बॅटिंग करत असताना फुटून पोहोचता पुन्हा एकदा ऑप्शनला कट केलाय परंतु एक्झॅक्टली जिथे फिल्डर सेट आहे जगदीश सर जोपर्यंत बॉलला फील्ड करतील धावसंख्या मिळणार नाहीये. येतोय डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ इथे समाप्त. ओव्हर नंबर 7 शेवटचा बॉल या षटकातील. चांगली कामगिरी. जयराम पुन्हा एकदा तयार. राऊंड विकेट. तितके चांगली बॅटिंग करावी लागेल. विकास सध्या आहे नॉन स्ट्रायकर इनला मग बॅटिंग करण्यासाठी आणि इथे ऑल आउट टीम या मॅच मध्ये संपूर्ण संघ पुन्हा एकदा गारद होत असताना टीम लक्झरी चॅलेंजर्स अगदी मोठं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न इथे झालेला नाहीये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते 32-32 धावा. या मॅचला जिंकण्यासाठी फायनलचा सामना 33 धावेचं टार्गेट 33 धावेचं टार्गेट या मॅचला चॅम्पियन बनण्यासाठी. तोपर्यंत डीजे दिग्रस
सलामीचे दोन धुरंधर पुन्हा एकदा मैदानात एंटर होत असताना धावींचा पाठलाग करायचा 33-33. 33 धावींचा पाठलाग कशा प्रकारे होईल, परंतु ज्या प्रकारे पाहायला मिळतो टीम नागझरी चॅलेंजर सातत्याने 3 मॅचेस कन्सिस्टन्सी राहिलाय परफॉर्मन्स आणि त्याच्यासाठी थोडासा थकाव तर नक्कीच आहे. पाजी जशी चांगली बॅटिंग करू शकलेला नाही. पंच लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. यस तर पंच लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. या धावेचा पाठलाग तितकाच ताबडतोब होईल की संघर्ष तर नक्कीच करावाच लागेल. पण विकेट काढल्या तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा थोडासा पलटवार होऊ शकतो. कदाचित तो प्रयत्न करावा लागेल. यश पागदरे आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. यश पागदरे
33 धावांचा लक्ष्याचा पाठलाग पुन्हा एकदा 2 धुरंधर आहेत मैदानात पुन्हा एकदा पाहायला मिळतील. या धावेचा कशा प्रकारे पाठलाग केला जाईल आता दबाव टाकावा लागेल दुसऱ्या बाजूने. पॉप्युलेचं पहिलं षटक पुन्हा एकदा घेऊन येत असता विजय मेजर ओमसाई स्पोर्ट यूट्यूब वाहिनी या स्पर्धेमध्ये सध्या कार्यरत आहे. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर या चॅनलला 19,900 सबस्क्रायबर आहेत. जे टोटली जर पाहायला गेलं तर आता जवळपास 20,000च्या दारात अगदी घरात येऊन ठेवलेले आहे टीम. आणि त्याच्यासाठी जर पाहायला गेलं तर अजून या चॅनलसाठी 80 सबस्क्रायबर शिल्लक आहेत. आपण सुद्धा नवीन नक्की असाल या चॅनलसाठी तर या चॅनलला पण लाईक करा. ओहो पहिल्याच बॉल इथे कट करण्याचा प्रयत्न थोडासा खाली राहत असताना बॉल इथे रेड करता आलेला नाही. बॉल जोपर्यंत पकडतील 2 धावा इथे कंप्लीट केले जातील. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न बिलकुल होणार नाही. 2 धावा इथे कंप्लीट केले जातील पहिल्या बॉलवरती. धक्का कदाचित लागला असता पण थोडासा टर्न झाला आणि त्यानंतर थोडीशी लाईन मिस झाली आणि त्या इथे धक्का कदाचित लागला असता. अकुटुंबाचा बोलतो ऑन साइड येडी फटका चांगला सजवत असताना मंडळाच्या बॅटमधून हा बॉल सीमारेषा पार येतो हा चौकार. ते 4 बॉलमध्ये खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते डबल 111. ओहो रिव्हर्स करण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये पकडला जाईल का यार कॅच ड्रॉप. कॅच इथे पकडता आलेली नाहीये. कॅच पकडली असती तर कदाचित थोडंसं चित्र तर पालटलं असतं. एखादा ब्रेक थ्रू मिळाला असता पण तसं होणार नाहीये. 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल. शेवटचा बॉल या षटकातील 21 धावीची आवश्यकता अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. 12 धावा आहेत. 21 धावा पाहिजेत. शेवटचा बॉल ओहो ऑनसेला पुन्हा एकदा इथे कट करत असताना एकच धाव. ओव्हरची समाप्ती पहिल्या षटकाचा खेळ ते समाप्त. या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13. अजूनही 20 धावा पाहिजेत. खूप चांगली खेळी साकारत असताना हा सामना पूर्णपणे इथे बॅटिंग करणारी टीम कडून पाहायला मिळतो. पण याडी ऑन साइडला बॉल विथ खेळला फिल्डर खाली येत असताना बॉल पकडला जाईल का. संदेश सध्या खाली आणि 1 हँडेडली पुणे एकदा सेकंड टीम मध्ये बॉलला पकडत असताना विजयचा खेळ इथे समाप्त. पहिला विकेट डाऊन फलंदाज बाद.
धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. फुले लेनचा बॉल हलक्याने ऑफसाईडला ढकलाय, जोपर्यंत बॉल फील्ड करते धावसंख्या मिळणार नाहीये. अगदी सहजरित्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सध्या होऊ शकतो आणि त्या प्रकारे खेळ सध्या पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा. अजूनही 14 धावा पाहिजेत 39 बॉलमध्ये. बॅटने पुन्हा एकदा इथे बॉलला कट करत असता फटका पुन्हा एकदा लॉंग द कार्पेट. बॉल चालला मागे, फिल्डर नाहीये, बॉल थांबणार नाहीये. बॉल पुन्हा एकदा इथे सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. इट्स अ 4 चौकार. शेवटचे 2 बॉल शिल्लक. 2 बॉल शिल्लक या षटकातील. 10 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा हलक्याने ऑप्शनला ढकललाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज थोडासा चल नको पडतो. त्यानंतर गाडी पुन्हा एकदा इथे हाकलल्याने त्यानंतर 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल. शेवटचा बॉल आता षटकातील शिल्लक आहे. 9 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. पूर्णपणे हा सामना सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला फटका. वेट फिल्डर पुन्हा एकदा खाली येतील. झेल घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा त्यामध्ये संधी निर्माण होत नाहीये. रन इन बिटवीन द विकेट. पूर्णपणे हा सामना आता आपल्या हातामध्ये. ओव्हरची समाप्ती. पॉवर प्लेचे 2 ओव्हरमध्ये धावा आहेत 26 धावा. फक्त 7 धावा पाहिजेत हा सामना जिंकण्यासाठी. पूर्णपणे या मॅच मध्ये अगदी विजयाचा पुन्हा एकदा डंका सेट करत असणारी टीम. 7 धावेची आवश्यकता. टीमची धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचते 26. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा मेजर विजय. परंतु आपण सुद्धा या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला आपण सबस्क्रायबर करायला विसरू नका. 19,900 आतापर्यंत सबस्क्रायबर आहेत. 100 झाले तर 20,000चा पल्ला गाठू शकते टीम. आणि त्याच्यासाठी आपण सुद्धा नवीन असाल या चॅनलवरती, कारण की बोईसर विभागामध्ये पालघर तालुक्यामध्ये या चॅनलचा खूप मोठी कार्यकारिणी टीम पाहायला मिळते सातत्याने. ओहो पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल इथे स्टॉप होईल. डेड बॉलचा इशारा. धावसंख्या मिळणार नाहीये. पुन्हा एकदा बॉल रिपीट करावा लागेल. टीमची धावसंख्या 26 धावा. बोल तयार. विजय मेजर अकुटुंबाचा बोलता. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. थोडंसं रेड करण्यामध्ये थोडंसं बदल जर पाहायला गेलं तर बाहेरमधून पुन्हा एकदा आतमध्ये ऑफकटर पुन्हा एकदा पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी. बॅकफुट होती. पुन्हा एकदा कट करत असताना पुन्हा एकदा बॉल गलीमधून काढलाय. बॉल पॉईंटच्या दिशेने फिल्डर पुन्हा एकदा सेट आहे. 1च धावे ते कंप्लीट केली जाईल. हा सामना पूर्णपणे आता खात्यामध्ये आपल्या हातामध्ये घेत असणार टीम, कारण की टार्गेट मोठं नाहीये. सहजरित्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न बिलकुल आतापर्यंत यशस्वी ठरेल असं वाटतं. रिवर्स आणि याडी फटका चांगला आहे. बॉल थांबणार नाहीये. मुकेशच्या बॅटमधून 4 धावा. बॉल जाईल सीमा पार. येतो हा चौकार. फक्त 2 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. ओनली 2 रन्स नीड. बोलो तयार. 2 धावेची आवश्यकता आहे आणि 2 धावेची आवश्यकता असताना हा बॉल फुल टॉस आणि फायनल इथे विनर टीम आहे वैदू 11 वॉन द फायनल. डीजे